नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. क्रोशेच्या वेगवेगळ्या वस्तू विणायला आपण खूप मेहनत करतो. मात्र विणकाम पूर्ण झाल्यावर टाक्यांमधले हे असे जोड नजरेला खटकतात आणि मग ते प्रोजेक्ट खूप सुंदर न दिसल्यामुळे आपल्या मेहनतीला हवं तसं फळ मिळत नाही. चला, आज अगदी बेजोड प्रोजेक्ट कसं विणायचं ते पाहूया. हा पहा, हा मी क्रोशेचा एक बँड विणला आहे. ह्या बँडच्या अंगामध्ये तसंच खालच्या आणि वरच्या बॉर्डर्सवर कुठेही तुम्हाला जोड आढळून येणार नाही. पुन्हा पुन्हा पूर्ण गोल फिरवून ह्या बँडला अगदी नीट पाहूया. आहे ना बेजोड? आता ह्या दुसऱ्या बँडशी त्याची तुलना करूया. दोन्हींमधला फरक अगदी स्पष्ट दिसून येतो आहे. चला, बेजोड बँड विणायला सुरुवात करूया. धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता आपल्याला प्रोजेक्टसाठी जितके टाके हवे असतील त्याच्यापेक्षा एक टाका कमी विणूया. मला प्रोजेक्टमध्ये 16 टाके हवे आहेत, त्यामुळे मी 15 साखळी टाके विणणार आहे. हे 15 साखळी टाके विणून झाले. हुकवरचं लूप थोडंसं लांब ओढून हुक काढून घेऊया. आता या साखळीचा पहिला आणि शेवटचा टाका एकमेकांना जोडून एक रिंग बनवायची आहे. आता ह्या सगळ्यात पहिल्या टाक्याच्या मागच्या लूपच्या खालून पुढे असा हा हुक घालूया. आता ह्या सुट्या लूपमध्ये हुक घालून ते लूप या पहिल्या टाक्यामधून ओढून घेऊया. हे असं. ही बघा, ही एक रिंग तयार झाली. आता ह्या बॅक लूपमध्ये एक साखळी टाका विणूया. आता अजून 2 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या बॅक लूपमध्ये एक एक डबल क्रोशे विणूया. आता असंच विणत विणत 15व्या टाक्याच्या बॅक लूपपर्यंत येऊया आणि मग फेटूया. आता ह्या 15व्या टाक्याच्या बॅक लूपमध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता ह्या जोडामधलं हे जे लूप दिसतंय त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. साखळीची रिंग बनवताना आपण साखळीच्या सगळ्यात पहिल्या टाक्यामधून हुकवरचं लूप ओढून घेतलं. त्या लूपचा हा भाग आहे. हा 16वा डबल क्रोशे होईल. अशा प्रकारे आपण जरी फक्त 15 साखळी टाके विणले असले तरी डबल क्रोशे 16 मिळतील आणि जोडामधली फट राहणार नाही. लूप थोडंसं लांब ओढून हुक काढून घेऊया आणि धाग्याचं हे सुटं टोक आधी विणकामाच्या आत लपवून टाकूया, म्हणजे आपल्या कामाच्या मध्ये मध्ये येणार नाही. आता लूपमध्ये हुक पुन्हा घालूया. राऊंड बंद करताना आपण सगळ्यात पहिल्या डबल क्रोशेमध्ये म्हणजेच पहिल्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यावर स्लिप स्टिच करतो. मात्र इथे आपण पहिल्या टाक्यामध्ये नव्हे तर दुसऱ्या टाक्यामध्ये सैलसर स्लिप स्टिच करणार आहोत. ही पहा, ही अशी. आता लूप थोडंसं लांब ओढून हुक काढून घेऊया. ज्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिच केलं त्या टाक्याच्या पुढच्या लूपच्या खालून वर हुक असा काढूया
आणि हे लूप त्यातून असं ओढून घेऊया. हे बघा, हे असं. आता आपण पहिली राऊंड बंद केली आहे. 3 साखळी टाके विणून दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूया. हा दुसऱ्या राऊंडचा पहिला डबल क्रोशे झाला. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया. शेवटच्या टाक्यापाशी भेटूया. आता ह्या शेवटच्या म्हणजे 16व्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता जसं आपण पहिल्या राऊंडमध्ये केलं त्याचप्रमाणे पहिली 3 टाक्यांची साखळी सोडून देऊन त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच करूया. ही अशी. आता लूप थोडंसं लांब ओढून हुक काढून घेऊया आणि ज्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच केली त्या टाक्याच्या पुढच्या लूपच्या खालून वर असा हुक काढूया. आता हे सुटं लूप त्यामधून ओढून घेऊया. हे असं. आता 3 साखळी टाके विणून पुढच्या राऊंडला सुरुवात करूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया. शेवटचा टाका विणून मग भेटूया. आता मागच्या 2 राऊंडप्रमाणेच ह्या राऊंडमध्येही पहिली 3 टाक्याची साखळी सोडून देऊया आणि पुढच्या टाक्याच्या डोक्यावर एक सैलसर स्लिप स्टिच करूया. ही अशी. लूप थोडं लांब ओढून हुक काढून घेऊया. आता ज्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच केली त्या टाक्याच्या पुढच्या लूपमध्ये खालून वर असा हुक घालूया आणि हे सुटं लूप त्यामधून ओढून घेऊया. हे बघा, हे असं. 3 साखळी टाके विणून पुढच्या राऊंडची सुरुवात करूया. पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणूया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. आता विणकाम पूर्ण करूया. नेहमी प्रोजेक्ट बंद करताना आपण पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करतो आणि एक साखळी टाका विणून लूप लांब ओढून धागा कापून टाकतो. मात्र न दिसून येणारा जोड बनवण्यासाठी आज आपण वेगळी पद्धत बघणार आहोत. 2-2.5 इंच लांब लूप ओढून घेऊया आणि हा धागा कापून टाकूया. ह्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्याच्या वरच्या 2 लूप्समधून मागून पुढे हुक घालूया. हा बघा, हा असा. आता हा कापलेला धागा त्याच्यामधून ओढून घेऊया. हा असा. आता धागा व्यवस्थित घट्ट ओढून घेऊया. काम वळवून घेऊया आणि ह्या शेवटच्या टाक्याच्या आतल्या लूपमधून खालून वर हुक घालूया आणि त्यामधून हा धागा ओढून घेऊया. हा बघा, हा असा. आता विणकामाच्या आतल्या बाजूला टाक्यांमध्ये हा धागा लपवून टाकूया. हा पहा, हा छोटासा बेजोड बँड विणून तयार झाला. सगळ्या बाजूनी फिरवून नीट निरीक्षण करूया. कुठे जोड दिसतोय का बघूया. वरची आणि खालची बॉर्डरही नीट तपासूया. हा बघा, फरक लक्षात येतोय ना. मग सांगा बरं, कुठल्या प्रकारचं विणकाम करायला तुम्हाला आवडेल. हे असं बेजोड का असंच पूर्वीसारखं
जोड दिसणारं. ही बेजोड विणकाम करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग.